तर मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या 9 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की कावेरी युगला पैशांनी भरलेली बॅग देते. युग ती पैशांनी भरलेली बॅग बघून खूप खुश होतो. कावेरी म्हणते, हे घे, मी कसेबसे अरेंज केले 2 कोटी रुपये, हे लवकर घे आणि पुन्हा असं त्रास देऊ नकोस. युग खूप खुश होतो. तो पैसे आहेत का हे चेक करतो आणि आपल्या मित्राला फोन करून बोलवून घेतो. युग आपल्या मित्राला ते पैसे देतो आणि त्याला सांगतो की आता जा, त्या शेटकडे जा, त्याच्या थोबाडावरती पैसे मारून टाक. मित्र बॅग घेऊन निघून जातो. युग खूप खुश असतो. आता सगळे लोन फिटणार, आपलं सगळं कर्ज निघून जाणार, आईची तब्येत चांगली राहणार, आईला आपण चांगली ट्रीटमेंट देऊ शकू. युग खूप खुश असतो. आणि तेवढ्यात त्याला त्याच्या मित्राचा फोन येतो. युग विचारतो, काय रे, झालं का काम, शेटला पैसे दिले का? मित्र म्हणतो, ए बाबा, आपल्याबरोबर मोठा स्कॅम झालाय, तुला दिलेल्या सगळ्या नोटा खोट्या आहेत. युग, तुझा पोपट केलाय त्या कावेरीने. युग बॅग खाली ठेवतो आणि त्यात बॅगेमधले सगळे पैसे चेक करतो. ते सगळ्या नोटा खोट्या असतात. युग मोठ्याने कावेरीला आवाज देतो. कावेरीने युगला एकदा त्रास दिला होता, जेलमध्ये टाकलं होतं, तेव्हा युगने बदला म्हणून तिला स्टोर रूममध्ये ठेवलं. पण कावेरीने आता युगला असं फसवलंय, त्याला खोट्या नोटा दिल्यात. आता युग काय करेल हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात ही अशी होती की कावेरी घरी आलेल्या पाहुण्यांसाठी चहा करायला किचनमध्ये जाते. युग कावेरीला म्हणतो, ए लक्ष्मीदेवी, तू काही करू नको, तू फक्त बसून राहा, कारण आज रात्रभर तुला जेलमध्ये राहायचं आहे ना? कावेरी विचारते, का, कशासाठी? युग कावेरीने दिलेल्या प्रॉमिसची आठवण करून देतो. कावेरी विचारते, अरे पण मूर्ख आहेस का, मला ते लोक जेलमध्ये कसे काय टाकतील? मी काय केलंय म्हणून मला जेलमध्ये टाकतील? युग म्हणतो, तू काहीही काळजी करू नको, मी सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. तू फक्त आज संध्याकाळी माझ्यासोबत यायचंय, बाकी तुला जेलमध्ये टाकण्याची व्यवस्था मी करून ठेवली आहे. कावेरी पाहुण्यांसाठी चहा घेऊन बाहेर जाते. विद्याच्या काका काकूंना निशा पसंत पडते. घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. सगळे खूप खुश असतात. सुलक्षणा सांगते की आता आपण लवकरात लवकर त्या दोघांची भेट घडवून देऊ आणि त्यानंतर या लग्नसराईमध्ये लग्न उरकून टाकू. सगळ्यांना सुलक्षणाचं बोलणं पडतं. निशाला काही हे लग्न करायचं नसतं. निशा उठून वरती निघून जाते. तर थोड्या वेळाने सुलक्षणा हॉलमध्ये असते आणि ती युगला बोलवून घेते. युग तिथे येतो आणि विचारतो, मा काय झालंय? सुलक्षणा म्हणते, हे बघ यश, आपल्याकडे आता लग्न आहे. लग्न कसं थाटामाटात पार पडलं पाहिजे, त्यामुळे हे घे पैसे, जेवढे हवे तेवढे खर्च कर, पाण्यासारखा पैसा खर्च कर. युग ते पैसे हातात घेतो. तो खूप खुश होतो आणि पाया पडत असतो. तेवढ्यात तिथे विद्या येते. विद्या विचारते, भाऊजी, हे काय करताय तुम्ही? तर तुम्हाला पण माझ्यासारखी बडबडायची सवय लागली? युग समोर बघतो आणि त्याला कळतं की आपलं हे सगळं स्वप्न होतं. युग उठून तिथून निघून जातो. तर थोड्या वेळाने निशा इथे बाहेर उभी असते. ती आपल्या बॉयफ्रेंडला फोन लावते आणि इकडच्या सगळ्या परिस्थितीबद्दल त्याला सांगते. त्याला लवकरात लवकर इकडे येऊन सगळ्यांसमोर हात मागायला सांगते. तिचं सगळं बोलणं चालू असतं आणि तेवढ्यात तिथे कावेरी युग येतात. निशा धावत आपल्या रूममध्ये निघून जाते. युग कावेरीला फरफटत बाहेर घेऊन येतो. कावेरी म्हणते, काय करतोयस रे तू? अरे तुझ्या या असल्या वागण्यामुळे घरातले संशय घेतील. युग म्हणतो, हे बघ, कोणाला काय बोलायचं ते बोलू दे. मी तुला सांगितलं होतं, प्रॉमिस घेतलं होतं तुझ्याकडून. आता तू ते प्रॉमिस पूर्ण करायचे. तू जेलमध्ये जायचेस. कावेरी म्हणते, कसं काय ते मला जेलमध्ये टाकतील? काय जेल म्हणजे काय घर वाटलं का धर्मशाळा? युग म्हणतो, त्याची काळजी तू करू नको. युग सिंदूरची डबी काढतो आणि आपल्या गालाला सिंदूर लावून घेतो. कावेरी विचारते, हे सगळं काय आहे? युग म्हणतो, चल माझ्यासोबत. ते दोघं पोलीस चौकीला जातात. युग तिथे हवालदारला सांगतो की ही माझी बायको मला खूप मारते, मला खूप त्रास देते, हिला जेलमध्ये टाका. युगची एवढी परफेक्ट ॲक्टिंग बघून हवालदारला वाटतं की हो, या बाईने त्याला मारलं असेल, ॲक्शन घ्यायची, म्हणून ते कावेरीला जेलमध्ये टाकतात. युगला खूप आनंद होतो. तो कावेरीचा फोटो घेतो आणि तिला बाय करून तिथून निघतो. तर थोड्या वेळाने युग घरी येतो. सुलक्षणा कावेरीला घरभर शोधते. सगळेच कावेरीला शोधत असतात. सगळे युगकडे येतात. ते युगला विचारतात, अरे यश, कावेरी गेली तरी कुठे? तिला घरभर शोधतोय आम्ही, अशी न सांगता ती जात नाही, गेली तरी कुठे? युगला इथे प्रश्न पडतो की आता काय सांगायचं. आणि तेवढ्यात तिथे दारात कावेरी येते. युगला वाटतं की कावेरीने लॉकअप तोडलाय, नाही तर मोहितची मदत घेतली आहे. युग कावेरीचा पदर पकडतो आणि कावेरीला फरफटत बाजूला घेऊन जातो. सगळे कावेरी यश यांच्यावरती हसत असतात. पौर्णिमा म्हणते, बहिणी, आपण लवकरात लवकर या दोघांची सत्यनारायणची पूजा करायला हवी, म्हणजे संसाराला लागतील. सगळ्यांना हे सगळं गमतीशीर वाटत असतं. पण अमृताला याच्यामध्ये डाऊट वाटतो. अमृता यमूला म्हणते, यमू,
तुला हे सगळं ऑड नाही वाटत आहे का? म्हणजे जेव्हापासून हा यश लंडनवरून आलाय तेव्हापासून काहीतरी विचित्रच वागतोय. हा आपला यशच आहे ना? यमू म्हणते, हे बघ अमृता, तू पण विचित्र वागलेली आहेस, त्यामुळे तू काहीच बोलू नको. यमू निघून जाते. अमृता मनात म्हणते, काहीतरी गडबड नक्कीच आहे, शोधून काढायलाच हवं. तर इथे यश कावेरीला बाजूला घेऊन येतो. तो कावेरीला म्हणतो, तू माझं प्रॉमिस मोडलंय. कावेरी म्हणते, अरे बावळट मूर्ख माणसा, तुला माहिती आहे का, जेलमध्ये माझ्या विरुद्ध कंप्लेंट काहीच नव्हती आणि मी काही मोहित जिजूंची मदत नाही घेतली. 6 नंतर काही कंप्लेंट नसताना बायकांना तिथे ठेवू शकत नाही, म्हणून मला सोडले. युग म्हणतो, ठीक आहे, मग आता तुला तिथे जेल नाही झाली ना, तर घरात जेल होणार. युग कावेरीला स्टोअररूममध्ये टाकतो आणि कावेरीला सांगतो की तू आता इथेच थांबायचे, इथून बाहेर पडायचं नाही, तुझी सुटका डायरेक्ट सकाळीच. कावेरी युगला खूप विनवण्या करते, पण तो काही ऐकत नाही. युग तिथेच थांबलेला असतो. तो आपल्या गर्लफ्रेंडला पोकीला फोन लावतो. तो पोकीशी बोलणार तेवढ्यात तिथे अमृता येते. अमृताला डाऊट येतो. अमृता विचारते, काय रे, ही पुकी कोण आहे? युग म्हणतो, नाही, आयशीचा पुकी वगैरे कोणी नाही आहे. अमृता विचारते, आणि तू इथे काय करतोयस, आतमध्ये कोण आहे? कावेरी आहे का? तुमच्या दोघांचं भांडण झाले का? युग म्हणतो, नाही, आमचं भांडण वगैरे काही नाही, आणि आतमध्ये जंगली मांजर आहे. स्टोअररूम बंद आहे ना, मी बघतो तुझा. अमृता बाजूला जाते. कावेरी विचारते, कोण होतं? युग म्हणतो, अमृता होती, तिला मी सांगितलं इथे जंगली मांजर आहे, ती गेली निघून. कावेरी म्हणते, तुला कळतंय का, अमृता होती, आता अमृताला डाऊट आलाच असणार आहे, ती काहीही करेल. तेवढ्यात तिथे अमृता घरातल्या सगळ्यांना घेऊन येते. युग तिथे सगळ्यांना बघतो आणि त्याला मनात प्रश्न पडतो की आता काय उत्तर द्यायचं आपण. आतमध्ये तर कावेरी आहे. कावेरी आहे असं सांगितल्यावरती सगळ्यांनाच वाटेल की आमच्या दोघांचं भांडण झाले, आणि भांडण असं कसं झालं की ज्यामुळे कावेरीला आतमध्ये एवढा वेळ कोंडलं. युग काय उत्तर द्यायचं या विचारामध्ये असतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 9 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये कावेरी युगला एक पैशांनी भरलेली बॅग देते. कावेरी म्हणते, ही बॅग घे आणि हे तुझे 2 कोटी रुपये मी कसेबसे आणलेत, हे घे आणि नीट वाग आता घरामध्ये. युग खूप खुश होतो. तो आपल्या मित्राला फोन लावतो आणि त्याला बोलवून घेतो. तो मित्राला पैसे देतो आणि सांगतो की शेठच्या थोबाडावरती मार आता. युग आनंदाने आतमध्ये येतो आणि तेवढ्यात मित्राचा फोन येतो. मित्र सांगतो की या सगळ्या नोटा खोट्या आहेत, तुझ्यासोबत स्कॅम झालाय. युग ते पैसे चेक करतो आणि तो खूप भडकलेला असतो.